पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा, जादूटोणा, भानामती असल्या प्रकारांना अजिबात थारा नाही। पण याच पुरोगामी महाराष्ट्रामध्ये चक्क नरबळी दिला जात असेल तर ऐकून तुम्हालाही धक्का बसेल। पण आज नाशिक सत्र न्यायालयामध्ये अशोक खरात प्रकरणामध्ये सरकारी वकिलांनी नरबळीचा संशय देखील व्यक्त केलाय। भक्तीच्या नावाखाली अघोरी कृत्यांचा बाजार मांडणाऱ्या या नराधमाचे एक एक काळे कारनामे आता उघड होत आहेत। श्रद्धेच्या आडोशाने चाललेला हा खेळ पाहून संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय। अगतिकतेचा फायदा घेत आधी महिलांवर अत्याचार आणि त्यानंतर नरबळीसारखे आरोप। वासनांध नराधमाच्या कृत्याचा आणि त्याच्यावर होत असलेल्या आरोपांचा सविस्तर आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। अशोक खरातकडून नरबळी, बंदुकीतून 5 गोळ्या कुणावर झाडल्या, जादू टोण्यासाठी मुक्या प्राण्यांची ही हत्या। हे प्रश्न जन्माला घातले ते भोंदू मांत्रिक अशोक खरातची पोलीस कोठडी वाढवून मागताना सरकारी वकिलांनी केलेल्या युक्तिवादामुळे। महिलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भोंदू मांत्रिक अशोक खरात याला नाशिक पोलिसांनी गेल्या आठवड्यात अटक केली। नाशिक पोलीस आणि IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या SITच्या माध्यमातून अशोक खरात याची चौकशी सुरू आहे। या चौकशी दरम्यान अत्यंत धक्कादायक बाबी जगासमोर आल्या आहेत। त्या संदर्भात तपास करण्यासाठी पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी सरकारी वकिलांनी न्यायालयाला केली आणि ही मागणी करताना अशोक खरात याने नरबळी तर दिला नाही ना असा संशय देखील व्यक्त करण्यात आला आहे। नाशिक पोलिसांनी अशोक खरातकडून 31 काडतुसं जप्त केली आहेत। त्यातली 5 काडतुसं फायर करण्यात आली आहे। नरबळीसाठी तर या गोळ्या झाडण्यात आल्या नाहीत ना असा संशय सरकारी वकिलांनी उपस्थित केलाय। नरबळीप्रमाणे जादू टोण्यासाठी अशोक खरातनं वन्यजीवांची देखील हत्या केल्याचा संशय सरकारी वकिलांनी बोलून दाखवला। अशोक खरातनं भक्तांना जे साप दाखवले ते खरे होते की नकली होते, तसंच कस्तुरीसाठी हरणाची हत्या तर केली नाही ना असे अनेक प्रश्न उपस्थित करताना सरकारी वकिलांनी अशोक खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाला केली होती। आरोपीने फार वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत। प्रत्येक गुन्ह्याची तीव्रता ही वेगळ्या स्वरूपाची आहे। काही प्राण्यांची, वन्य प्राण्यांची शिकार देखील झालेली असण्याची शक्यता आहे। अग्निशस्त्राचा परवाना त्याच्याकडे होता, पण जे स्पेंट बुलेट होत्या त्याचे जे कॅट्रिजेस होते ते रिकामे तिथं पडलेले होते। आता त्याच्यावरनं तपासी अधिकाऱ्यांना असं वाटतं की ह्या ज्या बुलेट ज्या आहेत याचा वापर यांनी कुठे केला, म्हणजे कोणाची हत्या करण्याकरता किंवा अन्य कारणाकरता केला, तर याचा त्यांना तपास करायचा आहे। भोंदू मांत्रिक अशोक खरातच्या घरातून 6,53,000ची रोकड, लॅपटॉप, काळ्या रंगाचं रिव्हॉल्वर, या रिव्हॉल्वरवर राजमुद्रा होती आणि 31 काडतुसं जप्त करण्यात आली आहेत। एवढ्या गोष्टी अशोक खरातकडून जप्त करण्यात आल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली। आरोपी म्हणजे अशोक खरातच्या वकिलांनी रिमांड वाढवून देण्याच्या मागणीला विरोध केला। पोलिसांनी जप्त केलेल्या वस्तूंमध्ये पेन ड्राईव्हचा उल्लेख नाही याकडे त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। तसंच मालमत्तांची कागदपत्र रजिस्टर्ड ऑफिसमधून मिळतील, त्यामुळे आणखी रिमांडची गरज नाही असा युक्तिवादही त्यांनी केला। आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद खोडून काढताना सरकारी वकिलांनी पुन्हा एकदा अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिराचा उल्लेख केला। या मंदिरात ज्या सिद्धपूजा करण्यात आल्या आहेत त्यासाठी नरबळी दिला गेलाय का याचाही तपास करणं गरजेचं असल्याचं सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितलं। या खटल्यात लैंगिक शोषण, विश्वासघात आणि काळ्या पैशांचा वापर करत जमवलेली मालमत्ता असे अनेक पदर आहेत। त्यामुळे समाजाला संदेश देण्यासाठी आरोपीची पोलीस कोठडी वाढवून देणं गरजेचं आहे असं मत पीडिताच्या वकिलांनी मांडलं। न्यायालय आरोपी अशोक खरातची पोलीस कोठडी वाढवून देत आहेत की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। त्याआधी तुम्हाला काही सांगायचंय का अशी विचारणा कोर्टानं भोंदू अशोक खरातला केली। साप, वाघ याविषयी मला काहीच माहित नाही, याबाबत मी पहिल्यांदाच ऐकतोय। मंदिरात कधीतरी जायचो, जेव्हा मंदिरात जायचो तेव्हा 100च्या आसपास लोक असायची। शिवरात्री आणि श्रावणी सोमवार अशा वेळी मंदिरात जायचो। 5 दिवसांच्या पोलीस कोठडीत जे प्रश्न विचारले त्या सगळ्यांची उत्तरं दिली आहेत। साप आणि वाघ याबद्दल मला कोणतीही माहिती नाही असं अशोक खरातनं कोर्टात सांगितलं। मात्र महिलांच्या लैंगिक अत्याचाराच्या मुद्द्यावर अशोक खरात हा काहीही बोलला नाही आणि त्याच्या वकिलाकडनं देखील हा मुद्दा खोडून काढला नाही।
पोलीस आणि सरकारी वकिलांनी न्यायालयात उपस्थित केलेला नरबळीचा संशय अतिशय गंभीर आहे. आतापर्यंत अशोक खरातमध्ये दडलेला वासनांध सैतान महाराष्ट्राला माहीत पडला होता. पण या सैतानाचे हात रक्तानेही माखलेले असतील तर या क्रूर कर्म्याला जगातली कोणतीही शिक्षा दिली तरी कमीच असेल. मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.